नमस्कार मित्रांनो, मी बापूसाहेब शर्माले आपलं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या स्टडी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण अल्जेब्रा या सब्जेक्टमधील फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेटमधील 1.1 मधील युनिट टेस्ट फर्स्ट यासाठी 2024 यासाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण या ठिकाणी सिरीज चालू केलेली आहे. आपण या युनिट टेस्टमध्ये 15 ऑगस्टच्या अगोदर आपली युनिट टेस्ट असणार आहे आणि या युनिट टेस्टची एक सिरीज चालू केलेली आहे आणि 100% हे क्वेश्चन तुम्हाला या युनिट टेस्टला बघायला भेटेल. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील पहिला क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. मित्रांनो, हा क्वेश्चन 99% येण्याची शक्यता आहे. तर बघा, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. आणि बघा, हे फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. त्यामध्ये ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 5x आता आपण काय करूया, या ठिकाणी इक्वेशन मांडून घेऊया. 5x + 3y = 9. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये 2x - 3y = 12. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ॲडिंग सांगितलेलं आहे, आपल्याला ॲड करायचंय. म्हणजे 5 आणि 2 किती झालेले, 7x. 3y या ठिकाणी 3y आहे, या ठिकाणी 3y आहे, सेम नंबर आहे, या ठिकाणी कट झाले. त्यानंतर 9 आणि 12 झाले 21. बघा मित्रांनो, 7x = 21 म्हणजे x = 21/7. या ठिकाणी 7 ने 21 ला डिवाइड केलं तर x = किती आले, 3 आले. नंतर जी ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आपण काय करूया, पुटिंग द व्हॅल्यू x = 3 इन इक्वेशन 1. आता आपण ही काय करूया, पहिल्या जो 1 इक्वेशन होतं त्यामध्ये पुट करूया. 5x + 3y = 9. 5x x ची व्हॅल्यू होती मित्रांनो या ठिकाणी 3. 5 3 = 15. 15 या ठिकाणी येणार आहे. बघा आता 15 + 3y = 9. 3y = हा 15 इकडे प्लस होता, इकडे काय झालेला आहे, मायनस झालेला आहे. आता बघा, या ठिकाणी 9 मधून 15 गेले, म्हणजे 15 मधून 9 गेले, या ठिकाणी किती राहिलेले, 6 राहिलेला आहे. पण मित्रांनो बघा, मोठी संख्या कोणती होती, 15 होती, त्यामुळे -6 आलेला आहे आणि इथे 3 आलेला आहे. 3 2 = 6, याचा आन्सर 2 आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ x ची व्हॅल्यू 3 आली आणि y ची व्हॅल्यू -2 आली. तर मित्रांनो, 100% युनिट टेस्ट 2024 ला हा प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहे, हे इक्वेशन बघायला भेटणार आहे.